श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे जी व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात तयार झाली आहेत त्याचा परिणाम पायाच्या बोटांपासून आपल्या कमरेपर्यंतच्या भागात होतोय. हळूहळू त्या भागाला एक जडत्व येतंय, ते आपण अनुभव घ्यायचा त्याचा. आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या कमरे पोटातले सगळे अवयव आपापलं कार्य व्यवस्थित करतायत. आता आपलं लक्ष आपल्या छातीकडे नेऊया. आपली छाती रिलॅक्स आहे. आत्ताच आपण जो व्यायाम केलाय, योगासनं केली, प्राणायाम केलं, त्यामुळे जे आपला श्वसनाचा वेग जो वाढलेला होता तो आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. श्वासाची गती मंद मंद होते, त्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं लक्ष आपल्या गळ्याकडे नेऊया. आपल्या गळ्याकडे आता आपलं लक्ष आपल्या पाठीकडे नेऊया. आपल्या पाठीचा कणा 33 मणक्यांची माळ पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. आता आपण ओंकारातल्या ऊचा उच्चार करणार. कमरेपासून गळ्यापर्यंतच्या भागात होतोय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. गळ्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर आपलं आता जड झालेलं आहे. जडत्व आलेलं आहे, ते अनुभवायचं आहे. आता आपलं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे नेऊया. चेहऱ्याचे अवयव पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहे. आता आपण ओंकारातल्या मचा उच्चार करायचा आहे. पण श्वास घ्यायचा आणि मचा उच्चार करताना तोंड बंद करायचं आहे. जीभ वरती श्वास. पुढील सूचना वेळेपर्यंत असंच करून व्हायचं आहे. आनंद घ्यायचा आहे. जो हात शरीरावर आहे तो जमिनीवर ठेवायचा आहे. त्याचा आधार घेऊन उठून बसायचा आहे.